नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत. बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट. आज दिनांक 29 जुलै 2026 रोजी बुलढाणा येथे एससी प्रवर्गातील उपवर्गीकरणाच्या विरोधात बुलढाण्यात भव्य मोर्चा. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर. अनुसूचित जाती एससी प्रवर्गातील उपवर्गीकरणाच्या विरोधात आज बुलढाणा शहरात मोठा निषेध मोर्चा काढण्यात आला. जिजामाता प्रेक्षागृह येथून सुरू झालेला मोर्चा जयस्तंभ चौक, जनता चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेत उपस्थित मान्यवरांनी उपवर्गीकरणाला तीव्र विरोध दर्शवत समाजाच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी एकजुटीची गरज व्यक्त केली. यावेळी सरसेनानी आनंदराज आंबेडकर, खासदार चंद्रकांत हांडोरे, आमदार सिद्धार्थ खरात, माजी खासदार जोगेंद्र कवाडे, भाई दीपक केदारे, देवाभाऊ हिवराळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यानंतर आंदोलनकर्त्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले. अनुसूचित जाती प्रवर्गातील उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घ्यावा व समाजाच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करावे, अशी प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली. आंदोलन शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. सन्माननीय पाहुणे या ठिकाणी येत आहे, या मंचकावर येत आहे. या मंचकावर आपल्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय सिद्धार्थ खरात, ही गाडी लेफ्ट साईडच्या बाहेर जाऊ द्या, समोर लेफ्ट मारा आणि बाहेर जाऊ द्या. आदरणीय खासदार चंद्रकांत हांडोरे साहेब, आदरणीय जोगेंद्रजी कवाडे, या मोर्चाला आमच्या विनंतीला मान देऊन वेळेवर उपस्थित झालेले आमचे मित्र भाई दीपक केदार, ज्यांच्याकडे पास आहे त्यांनाच परवानगी आहे, ज्यांना पास नाही त्यांना आज परवानगी नाही. मुलांना युनिट बोला ना. आनंदराज आंबेडकर साहेबांसोबत खाली घ्या ना. उपवर्गीकरण विरोधी हा मोर्चा आहे आणि सर्व जिल्ह्यामध्ये आम्ही हा मोर्चा काढत आहोत. आणि त्यामुळं या मोर्चाला म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळतो. आम्ही परभणीत मध्ये काढलाय, लातूर मध्ये काढलेला आहे, जालन्यामध्ये काढलेला आहे आणि सर्व जिल्ह्यामध्ये हे मोर्चा आम्ही काढत आहोत आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या मोर्चाच्या संदर्भामध्ये सरकार आपल्यासोबत चर्चा करण्यात आहे की मोर्चा निघून आले? नाही, सरकारचं धोरण म्हणजे हट्टीपणाचं दिसत आहे. कारण सरकार ज्या पद्धतीनं या इथे 29 SC हे MLA त्यांना सुद्धा ते भेटायला म्हणजे त्याच्यातले 27 जण निवेदन दिले, आम्हाला तुमच्याशी याबाबत बोलायचं आहे, अजूनही त्यांना ती भेट देत नाहीत आणि त्यांना काही करून उपवर्गीकरणाचा घाट घातलेला आहे. हे खरं म्हणजे दुर्दैवी आहे. आणि खास करून मुख्यमंत्री ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये की सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आहे अशा पद्धतीने भाष्य करतात. कारण सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आम्ही सुद्धा वाचलेलं आहे की हे सर्व ऐच्छिक ठेवलेलं आहे राज्यांना, तरी जबरदस्तीने इथे उपवर्गीकरणाचा घाट हे सरकार घालत आहे. हे खरं म्हणजे दुर्दैवी आहे असं आमचं म्हणणं आहे. जातीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला जातो. हा आमचं स्पष्ट म्हणणं आहे की महाराष्ट्र सरकार आधी OBC वर्सेस मराठा, त्यानंतर आदिवासी वर्सेस धनगर आणि आता SC मध्ये मातंग वर्सेस इतर 58 जाती असा हे म्हणजे भांडण लावण्याचा घाट घालत आहेत. आमचे मोर्चे डिसेंबर पर्यंत असेच जिल्हावार आणि तालुकावार निघणार आहेत
आणि त्यानंतर डिसेंबरला विधानसभेवरती घेराव घालण्याचं आमचं ठरलेलं आहे.